हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज एक्सरसाइज 10.4 सॉल्व करणार आहोत. त्याच्यामध्ये कोडिंगमध्येच डिजिट्स करता डिजिटच वापरलेत, त्याच्यावरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे. तर फर्स्ट क्वेश्चन बघा. इन अ कोड 7 इज इक्वल टू 37, 2 इज इक्वल टू 12 अँड 8 इज इक्वल टू 42, देन 9 इज इक्वल टू हाऊ मच. आता 7 इज इक्वल टू 37, 7 इज इक्वल टू 37 म्हणजे बघा 7 5 जा 35 केलं, प्लस 2 केल्यावर काय येतं 37. 2 5 जा 10, 10 प्लस 2 केल्यावर काय येतं 12. 8 5 जा 40, प्लस 2 केल्यावर काय येतं 42. मग तसंच 9 5 जा 45, प्लस 2 केल्यावर काय येणार आहे 47. सो थर्ड ऑप्शन इथे मार्क करा 47. ठीक आहे. काय केलं इथे 9 × 5 + 2. ठीक आहे, म्हणजे आलं 47. नेक्स्ट बघा. इन अ कोड 1 इज इक्वल टू 3, 3 इज इक्वल टू 5, 5 इज इक्वल टू 7, देन हाऊ मच 3 × 5. आता इथे 3 म्हणजे काय आहे, 3 म्हणजे आहे 5, 5 लिहून घेऊ. × 5 म्हणजे काय आहे 7, 7 लिहून घेऊ. प्लस 1 म्हणजे काय आहे 3 आहे. मग आता ह्या आधी आपण काय सॉल्व करणार, मल्टिप्लिकेशन. 5 7 जा 35, 35 + 3 इज 38. सो ऑप्शन नंबर 3 मार्क करा इथे. नेक्स्ट बघा. इन अ कोड 257 इज इक्वल टू 752, 197 इज इक्वल टू 791. इथे लक्षात आलं का तुमच्या 7 पुढच्या पहिल्या प्लेसवर गेला आहे आणि 2 लास्ट पेजवर आला आहे. 5 मधलं तसंच राहिले. इथे पण बघा 9 तसंच राहिलं आहे, 7 पुढे गेला आहे, 1 मागे आला आहे. मग तसंच ह्याचं काय येईल 825चं काय येईल 2 तसाच राहील. 5 आहे तो 8च्या प्लेसवर जाईल म्हणजे 5 येईल आणि 8 5च्या प्लेसवर येईल म्हणजे काय आलं आन्सर 528. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा. इन अ कोड द नंबर 289 इज रिप्रेझेंटेड ॲज 1 2 2 4 3 3. So how will you write the number 8 4 6 in the same order? आता इथे बघा 2 करता 1 आणि 2 म्हणलं आपण, 8 करता 24 आणि 9 करता 33. तर हे कसं आलं तर 1 × 2 केल्यावर 2 येतं, 2 × 4 केल्यावर 8 येतं, 3 × 3 केल्यावर 9 येतं. मग तसं आपण आता ह्याचं करू शकतो. म्हणजे आपल्याला हा नंबर हवा आहे आता 8 4 6 हवा आहे. मग 8 कधी येईल, 8 ऑलरेडी आपल्याला माहिती आहे 2 × 4 केल्यावर. ठीक आहे. 4 कधी येईल 2 × 2 केल्यावर आणि 6 कधी येईल 2 × 3 केल्यावर. म्हणजे मग कसं येतं आहे बघा 2 4 2 2 2 3 किंवा 3 2. ठीक आहे. आता हे कुठलं आहे ते ऑप्शन बघूयात आपण खाली. इथे बघा 2 4 2 2 आणि 3 2 आहे. म्हणजे इथे फक्त काय केलं आहे मी 2 × 3 केलं, त्याच्याऐवजी काय केलं आहे 3 × 2 केलं म्हणजे हा ऑप्शन घेतला आहे खालचा. म्हणजे 2 4 2 2 आणि 3 2. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. In a code, the number 93 is written as 3, 42 is written as 2, and 255 is written as 5. How will you write the number 644 in this code? इथे बघा आता 93 written as 3 म्हणजे मी वहीमध्ये करून दाखवते. इथे बघा 93 written as 3 केलं आहे म्हणजे मग काय केलं आहे 9 / 3 इज इक्वल टू 3. पुढचा नंबर काय आहे 42 इज रिटर्न ॲज 2 म्हणजे 42ला 2 म्हणलेलं आहे. मग 4 / 2 म्हणजे किती 2 येतं. मग तसंच आता काय विचारलं आहे हाऊ विल यू राईट द नंबर 64. इथे बघा 255, 25ला 5ने डिवाइड केलं की आन्सर काय मिळतं 5 मिळतं. मग इथे 644ला काय येईल तर 64ला आपल्याला 4ने डिवाइड करायला लागेल म्हणजे काय येईल 4 1 जा 4. मग पुढचा नंबर तयार होतो 24 आणि 4 6 जा 24 म्हणजे किती आलं 64ला 4ने डिवाइड केल्यावर किती येतं 16 येतं. म्हणजे आन्सर काय आलं इथे 16. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा. इन अ सर्टन कोड लँग्वेज 62 इज 14, 47 इज 15, 95 23, देन 38 इज वॉट. चला इथे बघा आता हे असे नंबर दिलेले आहेत. तर 62ला 14 म्हणलेलं आहे. मग 6 + 2 केल्यावर किती येतं 6 + 2 इज 8. मग 8मध्ये अजून किती ॲड केले तर 14 मिळतील. तर 6 ॲड केले तर 14 मिळतील. ठीक आहे. इथे बघा 4 + 7 केलं तर 11 मिळतं. मग काय केलं +4 अजून ॲड केलं तर काय मिळणार आपल्याला 15 मिळणार आहेत. इथे 9 + 5, 9 + 5 इज 14. मग 14 प्लस अजून 9 केलं तर किती मिळणार आहे 23. मग तसं इथे काय करायला लागेल आपल्याला 3 + 8 + 3 म्हणजे हा पहिला नंबर सगळीकडे परत ॲड होतो आहे. म्हणजे 8 + 3 इज वॉट 11, 11 + 3 इज 14 म्हणजे हे काय येणार आहे 14. सो 14 ऑप्शन आहे का बघा इथे. येस, सेकंड ऑप्शन मार्क करा 14.
चला नेक्स्ट बघूयात. इन अ कोड लँग्वेज 5 इज कॉल्ड 4, 3 इज कॉल्ड 7, 4 इज कॉल्ड 2. देन इन द सेम लँग्वेज 4 + 3 × 5 इज हाऊ मेनी. इथेच करून बघूयात आपण आता. 5 इज कॉल्ड 4, 4 इज कॉल्ड वॉट, 4 इज कॉल्ड 2, म्हणजे इथे 2 येईल बरोबर. 4च्या जागी इथे 2 येईल. प्लस 3च्या जागी काय येणार आहे, 3 इज कॉल्ड 7, म्हणजे इथे 7 येईल. इंटू 5 इज कॉल्ड वॉट, 4, 5 इज कॉल्ड 4, म्हणजे इथे 4 येणार आहे. मग आता पहिले आपण काय करतो, कधी पण मल्टिप्लिकेशन आणि मग ॲडिशन. मग 7 4 जा 28, 28 + 2 इज 30. सो ऑप्शन 3 मार्क करा इथे 30. चला इथे नेक्स्ट बघा. इन अ कोड द नंबर 826 इज रिटर्न ॲज 531124. हाऊ विल यू राईट द नंबर 374 इन दिस कोड. आता इथे बघा 8 आणि 5 3 नंबर आहे. एका नंबर करता आपण 2 नंबर म्हणूयात. मग 5 + 3 केल्यावर काय येतं, 8 येतं. 1 1 आहे, 1 + 1 केल्यावर मिळतं काय येतं, 2 येतं. 2 + 4 केल्यावर काय येतं, 6 येतं. मग तसं आपल्याला बघायला लागेल 3 कधी येईल, 1 + 2 केल्यावर 3 येईल बरोबर. 7 आहे, मग 7 कधी येईल, एक तर 3 + 4 किंवा 4 + 3. मग आपण इथे करूया 3 + 4 और 4 + 3. कारण इथे खाली ऑप्शन कुठला आहे त्याप्रमाणे आपल्याला घ्यायला लागेल. 4 म्हणजे काय आहे, 3 + 1 किंवा 2 + 2. पण इथे 2 + 2 बघा, इथे 2 2 कुठेच ऑप्शन नाही आहेत, पण 3 1 आहे. म्हणजे आपण हे काय घेऊ शकतो, 4 म्हणजे 3 + 1 घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे मग कुठला नंबर येईल, 1 2 आयदर 3 4 3 1 और 4 3 3 1. मग इथे ऑप्शन बघा कुठला आहे, पहिले तर 1 2 ने स्टार्ट होणार आहे, म्हणजे इथे एकच ऑप्शन आहे. सो ऑप्शन फर्स्ट मार्क करा इथे. 1 2 म्हणजे हे काय तयार झाला नंबर 1 2. हा खालचा नंबर घेतला आपण 4 3 आणि 3 1. ठीक आहे, सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा. ओके नेक्स्ट बघा. इन अ कोड द नंबर 3259 इज रिटर्न ॲज 5077. हाऊ विल यू राईट द नंबर 7604 इन दिस कोड. चला इथे बघा काय सांगितलं आहे, 3259 हा या कोडमध्ये लिहून घेतला आहे. मग 7604 कुठल्या कोडमध्ये येईल, तर इथे बघा 3 मध्ये जर आपण 2 ॲड केले तर 5 मिळतं. 2 मधनं -2 केले तर 0 मिळतो. 5 मध्ये +2 केले तर 7 मिळतात. 9 मधनं -2 केले तर 7 मिळतं. मग हे सेम पॅटर्न आपण इथे यूज करूयात. मग पहिले काय येईल, +2 येईल. मग 7 मध्ये +2 केलं पहिला नंबर काय मिळणार आहे, 9. 6 मधनं -2 केले, ठीक आहे, मग काय मिळणार आहे 4. 0 मध्ये +2 ॲड केले म्हणजे काय मिळणार आहे 2. आणि 4 मधनं -2 केले म्हणजे काय मिळणार आहे 2. सो 9 4 2 2. बघा इथे कुठला ऑप्शन आहे 9 4 2 2. थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा. इन अ कोड द नंबर 152 इज रिटर्न ॲज 516, 564 इज रिटर्न ॲज 928 अँड 395 इज रिटर्न ॲज 759. हाऊ विल यू राईट द नंबर 274 इन दिस कोड. चला इथे बघा आता 1 ला 5 म्हणलं आहे, 5 ला 1, 2 ला 6. मग इथे 1 + 4 केलं तर 5 मिळतं. 5 मधनं -4 केलं तर 1 मिळतं. आणि 2 मध्ये +4 केलं तर 6 मिळतं. जसं म्हणजे आता इथे आपण वरती सॉल्व केलं तसा सेम प्रॉब्लेम आहे. म्हणजे पॅटर्न काय आहे बघा, पहिले +4 मग -4 मग +4. मग तसं आता इथे आपण करूयात. 2 + 4 किती येणार आहे 6. 7 -4 किती येणार आहे 3. आणि 4 + 4, 4 + 4 इज 8. सो 638 इज अवर आन्सर. इथे मार्क करा फर्स्ट ऑप्शन 638. चला नेक्स्ट बघा. क्वेश्चन 11 and 12 करता. सम मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आर गिवन बिलो. इफ स्क्वेअर मीन्स x आणि 3 असं म्हणत, किंवा हे इंटू मल्टिप्लिकेशन साईन आणि 3. सो फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ अदर सिम्बॉल्स अँड सॉल्व द क्वेश्चन बेस्ड अपॉन इट. आता इथे बघा 5 स्क्वेअर सर्कल इज इक्वल टू 25 आहे. 9 सर्कल ट्रँगल इज इक्वल टू 14 आहे. मग 12 ट्रँगल आणि स्क्वेअर करता कुठला नंबर येईल. आता ह्याच्याकरता आपल्याला आधी स्क्वेअरचं तर आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. मग आपल्याला सर्कलचं आणि ट्रँगलचं आधी काढून घ्यायला लागतील नंबर, ते आधी आपण काढून घेऊ. इथे बघा आता स्क्वेअर करता हा सिम्बॉल आहे इंटू 3 मल्टिप्लिकेशन मल्टिप्लाय बाय 3. मग इथे आपण हा इथे वापरू शकतो. इथे स्क्वेअर आहे म्हणजे इथे आपल्याला कशाची किंमत काढता येईल, आपल्याला इथे सर्कलची. मग इथे आपण काय करूयात 5 इंटू काय येईल इथे 3 आणि काय येईल इथे सर्कल इज इक्वल टू 25 हे दिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे 5 × 3 इज वॉट 15. 15 सर्कल इज इक्वल टू 25. मग आता आपण काय करतो 15 हे इथे गेल्यावर काय होणार आहे. आता हे 15 आणि हे सर्कल म्हणजे हे प्लस समजा आपण धरलं तर हे 50 इथे गेल्यावर काय होतील मायनस होतील, ठीक आहे. हे +15 आहेत. सो हे -15 गेल्यावर इथे काय मिळेल आपल्याला
10. म्हणजे काय मिळालं आपल्याला, सर्कल इज इक्वल टू 10. तसंच आता इथे 9 सर्कलचा आता आपल्याला माहिती आहे काय आहे, 10 आहे. सो आपण काय करूयात, प्लस 10 आणि ट्रायंगल लिहूयात इथे. ठीक आहे, मग इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 9 + 10 अँड ट्रायंगल म्हणजे किती मिळाले हे 19 ट्रायंगल इज इक्वल टू किती आहे हे 14 आहे. मग 19 ट्रायंगल इज इक्वल टू जर 14 आहे तर ट्रायंगल इकडे गेले, हे 19 इकडे गेल्यावर मायनस झाले, तर ट्रायंगल इज इक्वल टू काय होणार आहे 14 - 19 इज इक्वल टू -5. म्हणजे ट्रायंगल इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला -5. सो आता इझिली आपण जे क्वेश्चन 11मध्ये विचारलं आहे ते फाइंड करू शकतो. 12 ट्रायंगल अँड स्क्वेअर. बघा इथे काय येईल 12 ट्रायंगल अँड स्क्वेअर. चला आता इथे आपल्याला व्हॅल्यूज माहिती आहे सगळ्याच्या. मग 12 ट्रायंगल म्हणजे काय आहे -5 आणि स्क्वेअर म्हणजे काय आहे × 3. मग आता पहिले आपण काय सॉल्व करणार, 5 3 जा 15 म्हणजे 12 - 5 3 जा 15 म्हणजेच काय येणार आहे 12 - 15 इज -3. आता हे इथे कुठल्याही ऑप्शनमध्ये नाही आहे, म्हणजे इथे ह्यांचं काहीतरी द्यायचं इथे चुकलेलं आहे. आता इथे समजा आपण 12च्या ऐवजी 21 घेतलं. मी आता तुमच्या बुकच्या मागे बघितलं एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे, त्यांनी तिथे आन्सरमध्ये 21 ट्रायंगल आणि स्क्वेअर घेतलेलं आहे. मग तसं घेऊन बघूयात आपण आन्सर काय येतं ते. ठीक आहे, आपण त्याच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे केलं, पण आता इथे 21 ट्रायंगल आणि स्क्वेअर घेऊन बघूयात आपण. सो इथे येईल 21 - 5 × 3. सो 21 - 5 3 जा 15. सो काय मिळणार आहे आन्सर इथे आपल्याला 21 - 15 इज 6. सो इथे आन्सर 6 मार्क करा. ठीक आहे, इथे 12च्या ऐवजी आहे 21 ट्रायंगल आणि स्क्वेअर आहे. ठीक आहे, हे यांचं प्रिंटिंग मिस्टेक झालेली इथे. असं काय झालं तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतील. चला नेक्स्ट बघा 7 सर्कल अँड ट्रायंगल. आता हे सॉल्व करून बघूयात आपण. आता इकडे सॉल्व करूयात साईडला. 7 सर्कल अँड ट्रायंगल. तर 7 सर्कलचं काय मिळालं आहे आपल्याला 10 मिळालं आहे. सो ते आपण +10 करूयात. आणि ट्रायंगल किती आहे -5. ठीक आहे, सो 17 - 5 म्हणजे किती मिळालं 17 - 5 इज 12. सो 12 ऑप्शन आहे का बघा इथे. येस, सेकंड ऑप्शन मार्क करा इथे 12. चला नेक्स्ट बघूयात. इन अ कोड 583 इज इक्वल टू 16, 812 इज इक्वल टू 11, 364 इज 13. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 974 इन दिस कोड. आता इथे बघा नीट लक्ष द्या. 8 + 3 इज 11, 11 + 5 इज 16. म्हणजे या सगळ्याची ॲडिशन केलेला म्हणजे पुढचा कोड मिळतो तुम्हाला. ठीक आहे, 8 + 1 इज 9, 9 + 2 इज 11, 6 + 4 इज 10, 10 + 3 इज 13. मग इथे आपण काय करायचं 9 + 7 इज 16, 16 + 4 इज 20. सो ऑप्शन इथे फर्स्ट मार्क करा 20. चला नेक्स्ट बघा. इन अ कोड 12 इज इक्वल टू 48, 21 इज इक्वल टू 84 आणि 5 इज इक्वल टू 20. आता इथे कळत आहे तुम्हाला की × 4 केल्यावर पुढचा नंबर येतो आहे. 12 4 जा 48, 21 4 जा 84, 5 4 जा 20. मग तसं 34 जा किती येईल 120. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा 120. चला नेक्स्ट बघा. इन अ कोड द नंबर 42 इज रिटर्न ॲज 4, 63 इज 9 अँड 71 ॲज 36. हाऊ विल यू राईट 90 इन दिस कोड. चला नेक्स्ट बघा. आता हे लिहून घेतलं आहे मी. 42 इज इक्वल टू 4, 63 इज इक्वल टू 9, 71 इज इक्वल टू 36. मग आता इथे 4 कसं आलं तर 4 - 2 केलं आपण. तर 4 - 2 केल्यावर मिळतं आहे 2 आणि त्याचा स्क्वेअर केल्यावर मिळतं आहे 4 किंवा त्याला मल्टिप्लाय केल्यावर मिळतं आहे 4. ठीक आहे, इथे 63 बघा 6 - 3 केल्यावर काय मिळतं आहे 3 आणि 3चा स्क्वेअर काय आहे 9. इथे बघा 7 - 1 इज इक्वल टू किती मिळतं आहे 6 आणि 6चा स्क्वेअर काय आहे 36. मग आपल्याला काय विचारलं आहे पुढे की 90 करता कुठला कोड असेल. सो इथे आपण लिहून घेऊयात 90. मग इज इक्वल टू काय येणार 9 - 0 म्हणजे मग काय येणार आहे 9च येणार आहे. आणि 9चा स्क्वेअर किती आहे 81. सो ऑप्शन 81 मार्क करा इथे ऑप्शन नंबर 4. चला नेक्स्ट बघा. इन अ कोड 134 इज इक्वल टू 12, 524 इज इक्वल टू 40
अँड 732 इज इक्वल टू 42. सो 249 इज इक्वल टू हाऊ मच. चला इथे नेक्स्ट बघा असे कोड दिलेले आहेत. 134 इज इक्वल टू 12. तर ह्याचं ॲडिशन केली आपण तर 4 + 3 7 8च येईल. मग आपण मल्टिप्लिकेशन करून बघूयात. 1 × 3 × 4. सो 3 4 3 जा 12. 12 × 1 इज 12. ठीक आहे. इथे बघा 5 × 2 × 4. 5 2 जा 10. 10 4 जा 40. हे बरोबर आहे. मग ह्याचं काय येईल 7 × 3 × 2. 7 3 जा 21. 21 × 2 इज 42. मग तसंच आता काय येईल खालचं काय आहे. सॉरी मी चुकीचा नंबर लिहिला वाटतं. येस सॉरी 249 आहे. मग ह्याचं काय येईल 2 × 4 × 9. सो इथे बघा काय येईल 4 2 जा 8. 8 9 जा 72. सो इथे काय येणार आहे 72. सो ऑप्शन 3 मार्क करा इथे 72. चला नेक्स्ट बघा. इन अ सर्टन कोड लँग्वेज 35 इज इक्वल टू 345. 48 इज इक्वल टू 4168. 29 is equal to 2499. Then in the same code language 58 is equal to how much. इथे बघा आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं 35ला 345 आहे, 48ला 4168 आहे, 29ला 24499 आहे. तर हे जर नंबर ऑब्झर्व केलं तुम्ही तर हे काय आहेत स्क्वेअर नंबर आहेत. 4 16 49 49 आहे 7चा स्क्वेअर, 16 आहे 4चा स्क्वेअर आणि 4 आहे 2चा स्क्वेअर. जसं इथे काय येईल तर मग इथे काय केलं आहे 5 - 3 इज इक्वल टू 2 येतं आहे आणि मग त्याचा स्क्वेअर केला आहे म्हणजे तो आहे 4. 48ला काय केलं आहे मग 8 - 4 इज इक्वल टू 8 - 4 इज वॉट 4 आणि त्याचा स्क्वेअर काय केल्यावर काय मिळतं आहे 16. असं 29मध्ये 9 - 2 इज इक्वल टू 7. मग 7चा स्क्वेअर केल्यावर काय येतं आहे 49. मग 58मध्ये काय येईल 8 - 5 केल्यावर किती मिळतं 3 आणि 3चा स्क्वेअर किती आहे 9. मग मध्ये नंबर काय येणार आहे 58 नंबर तसाच राहील. सो 598 हा नंबर मिळाला. ठीक आहे. सो ऑप्शन बघा इथे 598 4th ऑप्शन मार्क करा. चला इथे आपला 10.4 आपला संपलेला आहे. इथे 10.5चा व्हिडिओ पण मी घेऊन लवकरच येईल. मला व्हिडिओ आवडला असेल शिकवलेलं समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.